नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मराठा आंदोलकांची मागणी मान्य. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून मुदतवाढ मिळाली. हैदराबाद गॅझेट लागू करण्याला सरकारची तत्वतः मंजुरी. न्यायमूर्ती शिंदे समितीचा मनोज जरांगेंना शब्द. आझाद मैदानात जाऊन घेतली भेट. माझा प्रॉब्लेम असा आहे की मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही. आमदार जयंत पाटील यांची गोपीचंद पडळकर यांच्यावर जहरी टीका. आझाद मैदानात सरकारनं आलं पाहिजे. शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहेत. हैदराबाद सातारा गॅझेटियरला 1 मिनिट वेळ देणार नाही. आरक्षणाबाबत मनोज जरांगेंचा ठाम निर्णय. सांगली जिल्ह्यामधील सर्व गणेशोत्सव मंडळांचे देखावे आणि खाऊ पदार्थांचे स्टॉल रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आदेश. भाजप नेत्या जयश्रीताई पाटील आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या पाठपुराव्याला यश. मनोज जरांगे आझाद मैदानावर यांचं उपोषण सुरू असताना ओबीसीने शेड्यू ठोकलाय. नागपुरात आजपासून साखळी उपोषण. ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध. मनोज जरांगेंच्या मुख्य मागणीवर अमित शहा यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत सखोल मंथन. सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य शरद पवारांचं. तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही? केंद्र सरकारने यामध्ये निर्णय घ्यावा. मागच्या वेळी प्रश्न सुटला, मग परत मराठा आंदोलन का? हे एकनाथ शिंदेने विचारा. राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांना कात्रीत पकडलं तर चंद्रकांत पाटील उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावले. बीडमध्ये भीषण अपघात. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. तरुणाचे पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे.